सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। शासनाकडून सुस्पष्ट अभिप्राय येत नाही तोपर्यंत 500 रुपयांचे मुद्रांक खरेदी करण्याची सक्ती करू नये अशी मागणी इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी केली आहे। सहदुय्यम निबंधक यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे। राज्य शासनाने 24 ऑक्टोबर 2024च्या परिपत्रकाद्वारे मुद्रांक अधिनियम 1958 मध्ये सुधारणा करत 100 ऐवजी 500 रुपयांच्या मुद्रांकाची आकारणी केली आहे। त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश दिलेत। शासन निर्णयाप्रमाणे कोणत्या कामासाठी किती रकमेचा मुद्रांक आवश्यक आहे हे सूचित केलं जातं। शासनाने शैक्षणिक आणि काही शासकीय कामांसाठी मुद्रांकाची आवश्यकता नसल्याचा आदेश जारी केलाय। नोंदणीकृत दस्तासाठी नोंदणी फी मुद्रांक शुल्क शासनाने निश्चित केलंय, परंतु परिपत्रकात वित्तीय संस्था, वैयक्तिक आणि खासगी कामासाठी वेगवेगळे मुद्रांक शुल्क नमूद केल्याने गोंधळाची स्थिती निर्माण आहे। त्यातून वादाचे प्रसंग उद्भवतात। त्याचा मुद्रांक विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागतोय। जोपर्यंत शासनाकडून सुस्पष्ट अभिप्राय येत नाही तोपर्यंत 500 रुपये मुद्रांकाची सक्ती करू नये अशी मागणी इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी केली आहे। याबाबतचे निवेदन सहदुय्यम निबंधक यांच्याकडे सादर करण्यात आले।